हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरील. मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण महत्त्वाचे असे व्हिडिओ सिरीज पाहत आहोत आणि त्यामधला आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की स्टेट बोर्ड वाचायचे का, स्टेट बोर्ड कसे वाचायचे, आणि त्यातल्या त्यात बरेचसे विद्यार्थी शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की स्टेट बोर्ड ठोकळा वाचला तर चालेल का. तर तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात लवकरच येईल आणि आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम लवकर होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आत्तापासून तयारी करायची आहे आणि बरेचसे विद्यार्थी गायडन्स नसल्यामुळे कसाही अभ्यास करतात. त्यामुळे तुमच्यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम सारखाच व्हॉट्सॲप टार्गेट ग्रुप चालू केलेला आहे. तुम्हाला जर या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन केल्या जाईल आणि तुम्हाला त्यासोबत एक ईबुक मिळेल ज्यामध्ये कंबाईनच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील, ज्या तुम्हाला आपल्या प्रिपरेशनमध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहेत, ज्या फायनल आन्सर कीने टिक केलेल्या आहेत. तुम्हाला जर का आपली बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला ईबुक फ्री मिळणार आहे आणि तुम्हाला बॅच घ्यायची नसेल, फक्त ईबुक पाहिजे असेल तर तुम्ही ईबुक घेऊ शकता. दोघांची किंमत सारखीच आहे. तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला ईबुक फ्री मिळेल आणि बॅच पण मिळेल आणि तुम्ही ईबुक नुसतं घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकता. राज्यसेवेचं सुद्धा उपलब्ध आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवरती दिसत असेल. आता येऊया आपल्या व्हिडिओकडे. तर एक कमेंट होती की स्टेट बोर्ड कसे वाचायचे. सर्वप्रथम मी तुम्हाला स्टेट बोर्ड का वाचायचे हे सांगते. तर लक्षात घ्या, आपण कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत आहोत किंवा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत आहोत. जरी तुमची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह झाली तरी सुद्धा तुम्हाला हे जे पुस्तक आहेत ते स्किप करता येणार नाहीत. ओके, त्यामुळे आपल्यासाठी हे आत्ताही इम्पॉर्टंट आहेत, नंतर 25 मध्ये वर्णनात्मक एक्झाम झाली तेव्हाही इम्पॉर्टंट असणारच आहेत. आता पहा, आपल्याला काही सगळ्याच विषयाचे आणि सगळे स्टेट बोर्ड वाचायचे नाहीयेत. काही लिमिटेड असे सब्जेक्ट आहेत ज्याचे आपल्याला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत, जसं की भूगोल आहे किंवा आपला विज्ञान आहे. तर याचे मात्र आपल्याला सगळे स्टेट बोर्ड वाचायचे आहेत 12वी पर्यंतचे, ॲटलिस्ट 6वी पासून. ओके, आणि तुम्हाला या सगळ्या पुस्तकांचा इतका फायदा होणार आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकाल. तुम्ही जे संदर्भ साहित्य नंतर वाचाल ना, ते वाचण्याआधीच तुमच्या सगळ्या गोष्टी इतक्या क्लिअर झालेल्या असतील की तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. आता राहिला प्रश्न की कसे वाचायचे, त्याच्यावर मी येते, परंतु त्याआधी आपण पाहूया की का वाचायचे. ओके, आता पहा, स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही जर का कोणतंही काढलं तर सर्वप्रथम तर एक लक्षात घ्या की हे जे पुस्तक आहे याची मांडणी खूप सोपी असते. म्हणजे आता हे 7वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बनवलेलं पुस्तक आहे. मग आता 7वीच्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे अशा प्रकारचे तिथं प्रयोग असतात. आता अशा काही आकृत्या असतात ज्या तुम्हाला कुठल्याच संदर्भ पुस्तकात सापडत नाहीत. म्हणजे नाहीत. आता हे पहा, सूर्याची पृथ्वीपासूनची, चंद्राची पृथ्वीपासूनची स्थिती दाखवलेली आहे, परिभ्रमण कक्षा दाखवलेली आहे. मग आता या स्थितीला काय म्हणतात, या स्थितीला काय म्हणतात, त्याच्यात अंतर किती आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आयोगाचा आता कल वाढलेला आहे. ही डायग्राम तर सरळ सरळ पेपरमध्ये आली होती. मग तुम्हाला ज्या गोष्टी सरळ पेपरमधल्या इथं जर दिसत असतील तर तुम्ही कशा सोडू शकता त्या, है ना. त्यामुळे मग आपल्याला स्टेट बोर्ड तर स्किप अजिबात करता येणार नाहीत. ही आकृती पहा, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, अमावस्या, त्याच्यानंतर याचे अँगल दाखवलेले आहेत. त्यानंतर काही महत्त्वाच्या इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्याच्यावर डायरेक्ट MCQ बनतात. त्यामुळे तुम्हाला अजिबात स्टेट बोर्ड स्किप करता येणार नाही. आता तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचा ठोकळा घ्या, स्टेट बोर्डाचा ठोकळा मुळात का बनवलेला असतो, आळशी विद्यार्थ्यांना उल्लू बनवण्यासाठी. त्याचा फायदा काहीही होत नाही. सरळ सरळ सांगते, कुणीही संदर्भ साहित्य वापरत असताना स्टेट बोर्डाचा ठोकळा वापरायचा नाही किंवा कोणत्याच ठोकळ्याच्या मागे लागायचं नाही. तुम्ही कंबाईनची पूर्व परीक्षा देत आहात, जितकं डिटेल, जितकं डीप, जितकं कॉन्सेप्ट समजून जाता येईल तसा तसा अभ्यास करा. कुणाच्याही नादी लागू नका. ठोकळे काढणारे काढणार आहेत, त्यांचं दुकान आहे, त्यांचे पुस्तकं आहेत, त्यांचे प्रकाशन आहेत, त्यांना ते चालवायचे आहेत. हा, तुम्ही ठोकळा वापरू शकता, पण कधी तुम्ही सर्व स्टेट बोर्ड वाचून झालेले आहेत, तुमचे 2 ते 3 वेळा ॲटलिस्ट पुस्तकं सगळे वाचून झाले, आता मला फक्त रिव्हिजन करायची आहे, ॲट दॅट टाइम तुम्ही ठोकळा वापरू शकता.
त्यामुळे ठोकळा वापरू का असा प्रश्न कोणीही पुन्हा विचारू नका. त्याचा फायदा शून्य होईल. जर तुम्ही डायरेक्ट ठोकळे घेतले ना त्याचा फायदा शून्य होईल. एवढा मोठा ठोकळ्याची साईज असते, त्यातल्या आपल्या काही तेवढे पानं लक्षात राहत नाहीत, ना आपली कॉन्सेप्ट क्लिअर झालेली असणार, ना आपल्याला त्यातली कुठली गोष्ट समजणार. इथं सरळ सरळ चित्र आहेत, आकृत्या आहेत, गोष्टी सोप्या प्रकारे समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. तुम्ही हे आधी शिकलेले असतात त्यामुळे तुम्हाला आठवतील. तुमचं चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल आणि त्यामध्ये असणारे शेवटी जे प्रश्न आहेत ना हे सुद्धा सोडवून पाहायचा प्रयत्न करा. याच्यामुळे सुद्धा खूप चांगला आपला फायदा होणार आहे. पहा तुम्ही कुठेही तुम्ही गेले ना पूर्ण पुस्तकात इतक्या सुंदर आकृत्या दिलेल्या असतात. अशा या आकृत्यामुळे शीर्ष द्रोणी डायरेक्ट आपल्याला खड्डा म्हणजे द्रोणी, शीर्ष म्हणजे उंचवटा असं सांगितलं तर लक्षात येतं का? डायरेक्ट आकृती दिसते ना. मग परीक्षेत नाही आपल्या थेरी आठवली, आपल्याला चित्र आठवू शकतं. चित्र आठवलं तर आपल्याला कदाचित थेरी आठवू शकते आणि आपला प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे अजिबात या गोष्टी प्लीज स्किप करू नका. तुमचाच याच्यामध्ये नुकसान होणार आहे. ही आकृती पहा किती सुंदर आहे. व्यापारी वारे दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे शीतकटिबंध कुठून कुठपर्यंत आहे पहा, हे 90 आहे. त्याच्यानंतर 66.30च्या पुढून 90 पर्यंत हा शीतकटिबंध आहे. 23.5 पासून 66 पर्यंत हा आपला समशीतोष्ण कटिबंध आहे. ही आकृती जर तुम्ही लक्षात घेतली तर हे पाठांतर करायचं काम आहे का? एक दोनदा ह्या आकृत्या ड्रॉ करून पाहायच्या. भूगोलाची प्रॅक्टिस आपल्याला मॅपवर आकृत्या चार्ट या माध्यमातूनच करावी लागणार आहे. सो इतका फायदा या स्टेट बोर्डांचा होतो की तुम्ही कुठेही स्किप करू नका. तुम्हाला हे पूर्ण पुस्तक रंगवलेलं दिसेल कारण हे मी वाचलेलं आहे आणि त्याचा फायदा होतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला इतकं आवर्जून सांगते. काही पुस्तकात असे चॅप्टर आहेत जे वाचायची अजिबात गरज नाही आपल्यासाठी, जसं की मॅपिंग वगैरे. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण पुस्तक काय आपल्याला वाचावं लागत नसते आणि जेवढा आपण वाचतोय, लाईट गेली आहे, जेवढा आपण वाचतोय ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कुणीही स्किप करायचं नाही. आता पहा याच्यामधला हा जो काही मानवी वस्तीचा चॅप्टर आहे नाही वाचायचा. ऋतुनिर्मितीचा चॅप्टर आहे तो वाचायचा. त्यानंतर हे भूरूपे आहे ते नाही वाचायचं आहे. परिशिष्ट आहे ते आवश्यकता नाही वाचायची. आणि एका दिवसात एक पुस्तक मस्त वाचणं होते. आणि एकदा वाचलं ना तुम्ही 7वीचं जर तुम्ही वाचलं तुमच्यासाठी 8वीचं अजून सोपं होतं. कारण या पुस्तकांची जी मांडणी आहे ती समकेंद्री पद्धतीने केलेली असते. म्हणजे काही पॉइंट ठरवले जातात ते मग 6वीतल्या विद्यार्थ्यांना इथं 30% समजले, 7वीच्या विद्यार्थ्यांना 30 चे 60% समजले, 60% समजतील. त्याच्यानंतर आणखी डीप देतात, मग 60 चे 90%, त्याच्यानंतर आणखी डीप, असं वर्गानुसार त्याच्यामधली डीपनेस जी आहे ती वाढवली जाते. त्यामुळे पुस्तकं जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. सो भूगोलचं इतकं महत्त्व आहे. आता सेम तसंच महत्त्व आपल्यासाठी विज्ञानाच्या स्टेट बोर्डाचं आहे. जसे हे सायन्सचे भूगोलाचे सगळे स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे आहेत तसे 2 विषय आहेत, हे भूगोल आणि विज्ञान, म्हणून हे 2 घेऊन आलेली आहे की हे आपल्यासाठी वाचणं आवश्यक आहे. पुस्तकात सुरुवातीला तुम्हाला इथे नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत भाग 4 मधली, हे आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अनुच्छेद क्रमांक 51 क हे पुस्तक घेतलं की पहिल्यांदा वाचून घ्यायची, कारण याचा क्रम विचारलेला आहे पेपरमध्ये. त्यामुळे तुमच्यासाठी स्टेट बोर्डातलं पहिलंच पान जर इतकं महत्त्वाचं आहे, पुढे पुस्तक तर महत्त्वाचं असणारच आहे. आता राहिलं विज्ञानच्या बाबतीत, सेम कंडिशन जशी भूगोलाची आहे ना तशीच विज्ञानाची आहे. विज्ञानातल्या बऱ्याचशा संकल्पना सुटत नाहीत आणि सुटल्या तरी त्या आपल्याला लक्षात येत नाहीत. बरेचसे प्रश्न जेव्हा फ्रेम होतात तेव्हा मराठीतले शब्द वापरले जात नाहीत, इंग्रजीतले शब्द वापरले जातात. इंग्रजीतले शब्द वापरल्यामुळे तुमचं विज्ञान जे आहे ते प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी इंग्रजीतल्या स्टेट बोर्डाचा वापर करा. पण आता मला नाहीच जमत, मराठीतलंच जमतं, मग नाही 100% माझं विज्ञान होणार, पण 60-70% तर मी करू शकतो, इथपर्यंत तर मी पोहोचू शकतो. कोणताही विषय स्किप करण्यापेक्षा त्याचा काहीतरी अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला काहीतरी येईल, है ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी स्टेट बोर्डाच्या वाचनाने सहज होतील, सोप्या होतील. तुमचा अभ्यासाची जी काही स्पीड आहे ती जरी तुम्हाला वाटत असेल की बापरे एक स्टेट बोर्ड वाचायला किती वेळ चालला, किती टाइमपास होत आहे, तो टाइमपास होत नाहीये. त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा जो आहे, असे तुम्हाला डायरेक्ट सूत्र दिसतील, ते आठवतील. याच्यात काही गणित विचारलेले असतील, ते गणित सरळ सरळ पेपरामध्ये येतात, त्याची तिथं सोडून दिलेलं आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्ही तिथं करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड स्किप कोणीही करू नका आणि त्याच्या ठोकळ्याच्या मागे तर अजिबात कृपया लागू नका. तुमचा त्याच्यातून काहीच फायदा होणार नाही. 3-4 वेळा वाचून झाल्यावर जर ठोकळा वाचत असाल तर काहीच हरकत नाही, पण फर्स्ट रीडिंगला कृपया कुणीही ठोकळा घेऊ नका. सुंदर अशा आकृत्या असतात, प्रयोग असतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे एखादी संकल्पना जर नाही समजली त्याचा प्रयोग आपल्याला वाचून समजू शकते. आता ही कानाची
जी काही चित्र आहे पहा, आकृती आहे, तर हे किती महत्वाची आहे. कानातल्या सगळ्यात छोट्या हाडाला स्टेप्स म्हणतात. इथं मस्त स्टेप्स दाखवलेलं आहे कुठं येतं. मग अशा गोष्टी तुमच्या ह्या पुस्तकातूनच कव्हर होतील, ज्या आपल्या संदर्भ पुस्तकातून क्लिअर होणार नाहीत. किंवा जर तुम्ही आधी स्टेट बोर्ड वाचलेलं असेल तर संदर्भ पुस्तक वाचत असताना ते सोपं जाईल, त्याची पुन्हा रिव्हिजन होईल. त्याच्यामुळे तुम्हाला कुणालाही स्टेट बोर्ड स्किप करायचे नाहीयेत. ओके. त्यानंतर तिसरा विषय आपल्याला ज्याचं स्टेट बोर्ड वाचावं लागतं ते म्हणजे इतिहास. आता हे 6वीचं आहे. हे जे राज्यसेवा करत असतील त्यांना वाचायचं आहे. त्याच्यामुळे हे काय कंबाईनसाठी नाही आहे. कंबाईनसाठी तुम्हाला करायचं आहे 11वीचा इतिहास, आणि माझ्याकडे 11वीच्या इतिहासाची झेरॉक्स आहे, त्यामुळे मी ते नाही आणलं. हे तुमच्यासाठी दाखवते. हे पुस्तक जे आहे ते आपल्याला आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी वाचणं अपेक्षित आहे. आता या पुस्तकामध्ये सुद्धा पहा, जेव्हा तुम्हाला ऐतिहासिक साधनं दिलेली आहेत किंवा काही नमुने दाखवलेले आहेत हडप्पाकालीन कलेचे, हे चित्र जर आठवलं तर किती चांगलं होईल. त्या परीक्षेमध्ये आपल्याला लिहिताना किती सोपं जाईल. आणि हे सोपं जाण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड किती मदत करत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या हायलाईट करून ठेवायच्या. तुम्ही इतक्यांदा जर काही वाचत गेला ना की मग तुमच्या ते आपोआप वाचलेलं पुढचं तुमच्या लक्षात येतं आणि त्याचा खूप फायदा तुम्हाला होतो. असे चार्ट असतात ते सोडवून पाहायचे, त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्याला याच्यावर एखादा जर MCQ फ्रेम झाला आणि सहज होतात. आपल्याला विचारले जातात, राज्य विचारतात, राजधान्या विचारतात महाजनपदाच्या, त्याच्यामुळे हे काही आपल्यासाठी काही फालतू गोष्ट नाही आहे. तिथल्या प्रमुख राजाचं नाव विचारतात. सो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी स्किप करू नका. नाण्यांवरती प्रश्न आहेत, हे जे याच्यामध्ये जे काही आलेले आहेत त्या गोष्टी मग आपल्याला डीप करायच्या कोणत्या ते लक्षात येतं. त्याच्यामुळे कोणीही कुठलेही स्टेट बोर्ड जर असतील तर स्किप करायचे नाही. आता कोणत्या विषयाचे स्टेट बोर्ड वाचायचेच नाहीत तर पहा, इंग्रजीचे नाही वाचायचे है ना, आपल्याला इंग्लिशचे वाचायचे नाही, तसेही प्रीमध्ये नाहीच आहे. त्याच्यानंतर मराठी मेन्ससाठी आहे, पण ते पण आपल्याला दोन्हीही करायचे नाहीयेत. त्यानंतर आता आपल्याला करायचे कोणते आहेत तर विज्ञानाचे सगळे करायचे आहेत. त्यानंतर भूगोलाचे, त्यानंतर हिस्ट्रीचं आपल्याला करायचे आहे, 11th ओल्ड है ना, हे सर्व लिहिते मी, सर्व याचे पण सर्व. त्याच्यानंतर आता अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे तुम्हाला जर का करणं शक्य असेल तर 11वी 12वीचे करा, त्याचा फायदा होईल. पर्यावरण आहे, पर्यावरणचं 11वीचं पुस्तक आहे, किंवा आपलं जे काही अर्थशास्त्र आहे त्याचं पुस्तक आहे, त्याच्यात संकल्पना क्लिअर होतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कठीण जातं, मग तुम्ही ते पुस्तकं वाचा. आणि स्टेट बोर्ड वाचलं की मला हे समजत नाही, मला हे कठीण जातं, हा तुमचा प्रश्न जो आहे तो निकाली निघणार आहे, ते तुम्हाला कठीणच जाणार नाही. आता शेवटी येऊया आपण महत्त्वाच्या अशा एका कमेंटच्या प्रश्नावर. कमेंट आली होती अशी की कसे वाचायचे. आता कसे वाचायचे तर पहा, मी तुम्हाला याच्या आधी बरेचदा सांगितलेलं आहे. नवीन विद्यार्थी जॉईन होतात आपल्या चॅनलवर बरेचसे, त्याच्यामुळे ते जुने विद्यार्थी जुने काही व्हिडिओ ते पाहत नाहीत, पाहिले तरी पूर्ण काही पाहत नाहीत, प्रश्न विचारत राहतात. त्याच्यामुळे मी सांगते की कसे वाचायचे. तर लक्षात घ्या, विज्ञानाचे जर का तुम्ही वाचत असाल तर एक सोबत तुम्हाला 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं पुस्तक घेऊन बसायचं. मग आता तुम्ही पहिल्यांदा एक चॅप्टर पकडायचा कुठलाही. तुम्ही आता विज्ञानाचा समजा वनस्पतींचे वर्गीकरण हा चॅप्टर घेता, तर मग हा तुम्ही 6वीतला करायचा, नंतर 7वीतला करायचा, 8वीत असेल 8वीत करायचा, 9वीतला असेल 9वीत करायचा, 10वीतला असेल 10वीत करायचा. एक चॅप्टर संपला त्याच्यावर टिक मारायची. त्याच्यानंतर विद्युत प्रवाह 6वीतला करायचा, 7वीतला करायचा, नंतर 8वी 9वी 10वी. याचा फायदा काय होईल, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पुस्तकाची मांडणी समकेंद्रीय असते. त्यामुळे तुमचा हा एक टॉपिक तुम्हाला जरी वाटत असेल की बापरे इतकं स्टेट बोर्ड कधी खतम होईल, पण ते होतो. ओके, त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि आपल्याला तुम्हाला मी सांगितलेलं आहे रोज 6 ते 8 तास अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल तर मग तर होणारच नाही है ना. आणि त्यामध्ये आपल्याला मॅथची प्रॅक्टिस आहे, आपल्या करंटची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी स्किप होणार नाहीत. PYQ पाहायचे आहे, त्याच्यामुळे हा टायमिंग जितका जास्त करता येईल तितका जास्त करायचा आहे. आणि अशी जर का तुम्ही विज्ञान या विषयाचं वाचन केलं तर त्याचा खूप जास्त फायदा होईल विज्ञानाच्या बाबतीत. ओके, कारण ती आपली कॉन्सेप्ट मग पूर्ण क्लिअरच होऊन जाईल. इतिहास सरळ वाचू शकता, चॅप्टर वाईज जाऊ शकता. याच्यामध्ये जर तुमच्याकडे आपल्या कुठलं PYQचं पुस्तक असेल तर आधी मग चॅप्टरचं नाव पाहायचं, त्याचे PYQ वाचायचे, नंतर चॅप्टर करायचा, परत एकदा PYQ सोडवायचे. या पद्धतीने जाऊ शकता. इतिहासासाठी आणि भूगोलसाठी तुम्ही सेम विज्ञानाची पद्धत वापरली तरीही चालेल, किंवा इयर वाईज जरी गेलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. भूगोलाचं तुम्हाला आठवून जाईल, विज्ञानात आठवत नाही, म्हणून तसं जा. आणि भूगोलामध्ये तुम्ही तसं गेलं तर उत्तम. ओके,
तसं गेलं तर उत्तमच आहे, पण नाहीच जमत आणि तितकं कंटाळा येते, तसं बोर वाटते, तर इयर वाईज कंप्लीट करा, काही प्रॉब्लेम नाही. नंतर PYQ सॉल्व्ह करा. भूगोलाचे प्रश्न पर्यायी थोडेसे सोपे असतात, त्यामुळे कठीण जाणार नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला स्टेट बोर्डाचा अभ्यास करायचा आहे. कुठल्याही ठोकळ्याचा आधार घ्यायचा नाहीये. रिझल्ट पाहिजे असेल तर हार्डवर्क करावं लागेल. टाइमपास फालतू शॉर्टकटनी रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे आपल्या टार्गेट बॅचला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी स्टेट बोर्ड अजून तुम्हाला सांगितले नाही, कारण आपण पॉलिटी करत आहोत आणि पॉलिटीतले आपले चालू आहेत सगळे हॉट टॉपिक. त्याच्यामुळे तेवढे हॉट टॉपिक करा. त्याच्यानंतर आपण जेव्हा भूगोल सारख्या विषयावर येऊ तेव्हा मात्र मी तुम्हाला स्टेट बोर्डापासून सुरुवात आणि एकेका दिवसी एक स्टेट बोर्ड आपल्याला कंप्लीट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मागे राहू नका. आताचे टार्गेट डोक्यावर पडलेले राहू देऊ नका, पेंडिंग ठेवू नका. ओके, सो थँक्यू सो मच. ज्यांना जॉईन करायचं आहे टार्गेट बॅचमध्ये करू शकतात आणि जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांनी आपला अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. टार्गेटमध्ये तुम्हाला तुमच्या मतानुसार काही चेंजेस करावे वाटत असतील तर करू शकता, काहीही हरकत नाहीये. ओके, सो थँक्यू सो मच. आणि लवकरच आपल्या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत, त्यामुळे सर्व सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू तुम्ही देत असलेल्या सपोर्टबद्दल. आणि तुमचा जर सपोर्ट असाच कायम राहिला तर मी सुद्धा तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कायम घेऊन येत राहील. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.